आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. गणी डॅडी डॅडी बाबा आहे ना. गणी बाळा शांत होते. हे बघ बाला काय बी नाही होणार. तो तो ठीक आहे. तू 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 काही खाल्लं नाहीस ना. चल मी तुला जेवायला देते, मग आपण डबा घेऊन दवाखान्यात बाला भेटायला जाऊया. हा नाही डॅडी, मी नाही खाणार तुझ्या हातचं. का? पण तुला भूक लागली असेल ना. वय, भूक तर लागली आहे, मग पण बानं सांगितले मी जर तुझ्या हातचं खाल्लं तर बा म्हणणार म्हणून. काय? आणि मी माझ्या बाला मरू नाही देणार. आणि काय बोलतोयस तू? आरती मामाला काही होणार नाहीये, कळलं का? आपण नेलंय ना त्याला दवाखान्यात आणि ट्रीटमेंटही सुरू आहे. पारू, तू नको काळजी करू. गणी बाळा, तुला भूक लागली आहे ना. चल मी तुला काहीतरी खायला देते. हा, काही नाही होणार आहे. बाला बाप बरा होईल आणि लवकर घरी येईल. बाळा चल काहीतरी खाऊन घ्या. प्रीतम पारू, नको काळजी करू, होईल सगळं ठीक. नालायक मुलगी आहे मी. काय बोलतेस पारू? माझ्या बाला माझं तोंड बी बघायचं नाही. अगं तुम्ही बघितलं ना, आपल्या फिरमामुळं माझ्या बाची ही अवस्था झाली आहे. उद्या जर का देवी आईंना आपल्या फिरमाबद्दल कळलं तर त्यांना किती त्रास होईल. पारू, तुझा माझ्यावर, आपल्या प्रेमावर विश्वास आहे ना? मग माझा माझा तुमच्यावर विश्वास बी आहे आणि तुमच्यावर प्रेम बी आहे सर. पण म्हणून मी कुणाच्या जीवाशी नाही खेळू शकत. सर सर बघा ना, बाला किती त्रास होतोय. गणी उपाशी आहे, तो बी काही खायला मागत नाही. आणि हे बघा, मी इकडे आले ना तेव्हा माझ्या देवी आईंची सेवा करणं एवढं सपन होतं माझं. किर्लोस्करांची सून होण्याचं सपन मी कधी बी नाही बघितलं. मला माझ्या आईचं प्रेम नाही मिळालं. पण आता मला माझा बाप पाहिजे. आदित्य सर, काय बी झालं ना तरी जगात बा शिवाय काय बी नाही. माहिती होतं एक दिवस हेच घडणार. माघार घे. तुझा हाच निर्णय असणार याची मला कल्पना होती. ओके ओके, तू नको काळजी करू. तुझा शब्द माझ्यासाठी खूप महत्वाचा शब्द आहे. जो निर्णय घेशील तो मला मान्य असेल. डॅडी हो, बा झोपलाय. बरं वाटतंय ना बाला? बरं आहे तो. त्याला आराम करू दे, आवाज करू नकोस. हे काय डॅडी, तू कपडे का भरायला लागलीस? गणी, आपण दुसरीकडे राहायला चाललोय. दुसरीकडे राहायला चाललोय? पण का तायडे, ही तर काय अडचण आहे? ती काय बी नाही तायडे, मी इथंच राहणार आहे. आणि हे बी घर आपलंच आहे की. हे
बाळा, आपण तिघं जिथं सोबत असू तेच आपलं घर. गणी, तू एक काम कर, तू वैजूकडे बघ जा. तोपर्यंत मी समजा सामान आवरून ठेवते. जा जा. बा, हे बघ, समजा सामान बांधून झालं आहे. चल आता, तू जिथं म्हणशील तिथे यायला मी तयार आहे. मला तुझी पारू बनून राहायचं आणि मला माझा आधीचा पा पाहिजे पास. बाकी काय बी नको. पर तुला जमल ते? वय, पण असं रडत रडत हो म्हणणार असेल तर राहू देत. जमत असेल तर चल आमच्या बरोबर, नाही तर तू इथंच राहा. मी आणि गणी जातो. बा, काय बोलतोयस तू? तुझ्याशिवाय ना गणेशिवाय मी जगू शकणार आहे का? तुमच्या दोघांमुळेच मी आहे का? विमान चालवते, विमान. आत्या, डोळे मीठ, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. विमान आणलं वाटतं. माझ्या लाडक्या दामिनी आत्यासाठी तिचं चार्टर्ड प्लेन. शी, हे काय आहे परितोष? मला वाटलं होतं खरं खरं विमान आणतोस माझ्यासाठी गिफ्ट म्हणून. वाटलं म्हणजे काय, देणारच आहे. पण तोपर्यंत हे मॉडेल ठेवून घे ना. म्हणजे काय, तुझं विमान तुझ्या नेहमी नजरेसमोर राहील आणि तुला अंदाज पण येईल ना तुझं विमान कसं दिसेल ते. घे घे घे. हा, चालेल. वाव, छान आहे रे. छान आहे ना.